निखिल सदगीरच्या गावाला ना बैलच नाही राहिले, सगळ्यांनी ट्रॅक्टर मशिनरी घेऊन ठेवलंय. म्हटलं मग चला मोहला तरी जाऊ बैल पाहिला. मग काय निघालो. मोहला जायचा रस्ता असा ना मित्रांनो, गाडी नुसती इकून तिकडं तिकून इकडं पळायची. दादाला म्हटलं फक्त पाडू नको बाबा, पूर्ण चिखल निसता पाणी तिकडे मित्रांनो. म्हटलं पडलं ना भाऊ अख्खे कपडे खराब होऊन जातील. मोहमध्ये आलो मित्रांनो मंदिरापाशी, तिथं मस्त डीजे चालू होता. डीजे पाशी आलो मित्रांनो, फक्त 2-3 जण नाचत होते, बाकी सगळे त्यांची गंमत पाहत होते. मोहकरांनी बैल असे सजवले होते ना मित्रांनो, नुसते लाका लाका करत होते. बाबा मित्रांनो या वयात सुद्धा मस्त एन्जॉय घेत होते. कोणी नाचू ना नाचू, बाबांचा मस्त डान्स चालू होता. डीजेच्या आवाजाने बैल फुल घाबरले होते. म्हटलं मागं वाबो, ते जर सुटले ना पळायचे हलवायचे. नाचून झालं मग बैल मंदिरात आले पाया पडायला. एक बैल सुटला मित्रांनो, पार पळायचे हाल झाले. पार गाडीवरून उडी मारून मागं पळालो. त्या बैलांनी गोऱ्याच्या लाट टाकली मित्रांनो, गोरा डायरेक्ट गाडीवर आलता. म्हटलं गेलो आता. तो बैल मित्रांनो नुसता गोड्यावानीत उड्या मारायचा वरती. तो बैल जवळ तिथून गेला नाही मित्रांनो, तवर हल्लोच नाही तिथून. तो बैल गेला मित्रांनो. म्हटलं मग चला मंदिराच्या समोरून तरी बघू. समोरून आलो मित्रांनो, रविदादा डायरेक्ट गोडा घेऊनच सुटला होता. त्या पिवळ्या बैलांच्या जोडींमधल्या एकाने तर दिली मित्रांनो सलामी, पण दुसरं काही सलामीत देत नव्हतं. बैलांच्या जोड पाहिला ना मित्रांनो कशा आपल्या शेतकऱ्यांच्या, 2 काळ्या 2 पिवळ्या 2 ढवळ्या. आपल्या गावातली गँग सुद्धा आलती सगळी इकडं. रविदादा सगळे बैल लाईनीत लावत होता. म्हटलं करतोय काय हा नक्की. रविदादाने सगळे बैल लाईनीत लावले होते फोटो काढायसाठी. म्हटलं फोटो काढायसाठी एवढी मेहनत घेत होतं काय. आपल्या रविदादाला लई आधी मित्रांनो बैलांसाठी त्यांनी डीजे लावला होता. थोडा वेळ झाला मित्रांनो, मग तिथून निघालो घरी. तिथून घरीच येत होतो मित्रांनो, तेवढ्याच रस्त्यात छोटा हातीत गणपती बाप्पा दिसले. तुमच्या मंडळाचे आले की नाही अजून गणपती बाप्पा घरी. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.